मालेगाव ते भेरा रोडवरील संत गुणवंत बाबा संस्थानजवळील मुख्य रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे। या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी आता भेरा येथील ग्रामस्थ आणि विविध संस्थांकडून जोर धरू लागली आहे। याचाच आढावा घेतला आहे प्रतिनिधी संदीप भातुडकर यांनी। मालेगाव ते भोर रोडवर असलेल्या संत गुणवंत बाबा संस्थानाजवळील मुख्य रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। हा रस्ता जैनांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरपूर जैन येथे जाणारा महत्वाचा अंतर्गत मार्ग आहे। या मार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी तसेच अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते। विशेष म्हणजे शाळकरी मुलेही याच रस्त्याचा वापर करतात, त्यामुळे खड्ड्यांमुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे। पावसामुळे रस्त्यांची अवस्था अधिकच खराब झाली असून रात्रीच्या वेळी खड्डा न दिसल्याने वाहन चालकांना मोठा धोका निर्माण होत आहे। या पार्श्वभूमीवर भेरा येथील गावकरी आणि विविध सामाजिक संस्थांच्या वतीने सामाजिक प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे। जर वेळीच उपाययोजना करण्यात आल्या नाही तर भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे। भेरा रस्त्यावर संत गुणवंत बाबा संस्थानजवळील पुलावर खूप मोठा भगदाड पडले आहे। या खड्ड्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। सध्या मी या ठिकाणी आपण बघू शकता, हा जो पूल आहे या ठिकाणी खूप मोठा खड्डा पडलेला आहे। केवळ वाहनांना जाण्यासाठी किंवा दुचाकी वाहनांना ये जा करण्यासाठी 2 फुटाचा रस्ता शिल्लक राहिलेला आहे। हा जो रस्ता आहे हा शिरपूर श्री क्षेत्र शिरपूर जैन येथे जाणारा मालेगाव शहरातून जाणारा अंतर्गत रस्ता आहे। या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात भाविक तथा दुचाकीस्वार शाळकरी विद्यार्थी मोठ्या प्रमाणे या ठिकाणी ये जा करतात। चारचाकी वाहनही मोठ्या प्रमाणावर जातात आणि जवळ 100 मीटरवर संत गुणवंत बाबा संस्थान असल्याने मोठ्या प्रमाणे दर सोमवारी आणि गुरुवारी भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येतात। त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करून हा खड्डा बुजवण्याची मागणी भाविक भक्तांतर्फे आणि संस्थांतर्फे करण्यात आली आहे। तसेच भेरा गावातील नागरिकांतर्फे करण्यात आली आहे। संदीप भातुडकर, सिटी न्यूज, वाशिम। दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असलेल्या या रस्त्याकडे प्रशासन लक्ष देणार का, की एखादी दुर्घटना घडल्यानंतरच हालचाल करणार, असा सवाल आता नागरिक विचारित आहेत।